आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्याला महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले जाते. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. तर यावर्षी सोमवती अमावस्या अधिक महिन्यामध्ये येत असल्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी स्नान, दान आणि पूर्वजांना पाणी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व देखील आहे. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत स्नान करा किंवा घरी गंगाजल मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने साधकाला पितृदोषापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. यासोबतच जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात. तुम्हालाही पितृदोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण अभिषेक करायचा आहे, त्याचबरोबर या दिवशीचा मुहूर्त काय आहे, सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी स्नान करून ध्यान करून पाण्यात काळे तीळ मिसळून दक्षिणेकडे तोंड करून पितरांना जल अर्पण करावे. यावेळी आपल्या पूर्वजांचे आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. हा उपाय केल्यामुळे आपल्यावरती पितरांची कृपा राहते. सोमवती अमावस्येला स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ आणि पांढरी फुले मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. हा उपाय केल्याने पितृदोषाचा प्रभाव देखील नाहीसा होतो, तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितरांना मोक्ष देण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान शिवाला गंगाजलाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. यावेळी शिव गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या उपायाने देखील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष मिळवून द्यायचा असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि ध्यान करून तिलांजली अवश्य करा. यासाठी पितरांना जल अर्पण केल्यानंतर वाहत्या पाण्याच्या प्रवाहात तीळ आणि जव तरंगवायचे आहेत. तर या दिवशी गरजूंना दान जरूर करा. अन्न, पाणी, वस्त्र आणि पैसा दान करा. हा उपाय केल्याने साधकावरती पितरांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. अमावस्या तिथी रविवार 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होईल आणि सोमवार 15 जून रोजी सकाळी 8:24 असणार आहे. उदय तिथीनुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येचा उपवास केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी देखील शुभ असेल. तर सोमवती अमावस्या 2026चा शुभ मुहूर्त आहे. अमावस्या तिथीची सुरुवात 14 जून 2026 दुपारी 12:20 आणि अमावस्या तिथी समाप्त 15 जून 2026 सकाळी 8:24. स्नान आणि दानासाठी शुभ वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:04 ते 4:44 असेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते, त्याला प्रदक्षिणाही घातली जाते. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने अनेक जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. तर ही पूजा आपण देवघरामध्ये सुद्धा करू शकतो किंवा अशी पूजेची वेगळी मांडणी सुद्धा करू शकतो. भगवान शिव आणि माता पार्वती कुटुंबासमवेत आपल्याला ही पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहोत. सर्वप्रथम गंगाजलाने, त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अक्षदांच्या आसनांवरती गणपती बाप्पांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. हार, फुलं, गंध, अक्षदा हे सर्व आपल्याला वाहून घ्यायचं आहे. दीप धूप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने गणेशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि माता पार्वती मातेचा आशीर्वाद मिळतो. शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि अनेक फायदे देखील मिळतात. सोमवती अमावस्या ह्या पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. गणेशाचं पूजन झाल्यानंतर आपल्याला शिवाचं पूजन करायचं आहे. तर शिवलिंगावरती आपल्याला गंगाजलाने, त्यानंतर पंचामृताने, याच्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप असं पंचामृत बनवून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर आपण अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो. या दरम्यान आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत राहायचा आहे. यासोबतच भगवान शिवाला
खीर किंवा पांढरी मिठाई अर्पण करायची आहे. असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपली कृपा ठेवतात. सोमवती अमावस्येला शिवलिंगावरती गंगाजल बिल्वपत्र अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्याने पैसे आणि धान्याशी संबंधित समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. पिंपळाचे झाड त्रिदेवतांचे निवासस्थान मानले जाते. अमावस्येच्या दिवशी झाडाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश आणि प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. हे उपाय तुमचे सर्व दुःख दूर करू शकते. यासोबतच जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीचीही प्राप्ती होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या दिवशी दान, धर्म करणे आणि भगवान शिव आणि तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गरीब आणि जरूरमंद लोकांना अन्न, वस्त्र इत्यादीचे दान करणे चांगले मानले जाते. सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण द्यावे. सोमवती अमावस्येचे व्रत करणाऱ्या सुवासिनी महिला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात. माता पार्वतीला सौभाग्याचा लेणं, दागिने, बांगड्या, साडी-चोळी अर्पण केली जाते. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी या व्रताच्या प्रभावाने दूर होतात अशी भावना आहे. या दिवशी आपल्याला न विसरता गाईला दही आणि भात खाऊ घालायचा आहे. या दिवशी घरी रुद्र अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोमवारी येणारे सोमवती अमावस्येचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. तुम्ही पुरी, खीर आणि बटाट्याची भाजी बनवून कावळ्यांना अर्पण करू शकता. हा विधी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो. यामुळे तुमच्या कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो किंवा तुम्ही या दिवशी पितृदोष निवारण पूजा देखील करू शकता. या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा तर करायचीच आहे, त्याबरोबर गायीची सेवा देखील आपल्याला करायची आहे. याचं आपल्याला शुभ फळ मिळतं. यासोबतच सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृचालीसा आपल्याला वाचायचा आहे, ज्यामुळे पूर्वजांचा राग दूर होतो. तर अशा पद्धतीने सोमवती अमावस्येची आपल्याला पूजा करायची आहे. भगवान शंकराची, भगवान गणेशाची आपल्याला आरती करायची आहे. माता पार्वतीची आपल्याला आरती करायची आहे. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रसाद ग्रहण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी आणि सर्व माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.